राष्ट्रवादीच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवरती होणार बैठक। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्चला आंदोलन तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर। कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम। शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका। बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात। अंजली दमानिया यांचा हल्लाबोल। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली। आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली खंत। घर पाडलेल्या जागेला आज भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार। हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक असेल। ब्लॉकच्या कालावधीमध्ये हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारच्या नंतर बंद। पाली खोपोली पुणे मार्गावरची अवजड वाहतूक सुद्धा बंद ठेवली जाणार। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज होणार। आज पार पडणार यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना। 1 एप्रिलपासून राज्यामधील सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय। महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।